नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या पंखात रुतलेला काटा या कथासंग्रहातली कथा मरणगंध. उभी टेकडी उतरून गावात प्रवेश करताना गावाच्या सीमेवर पाय जरा रेंगाळला. पाय उचलून पुढे जावं की मागे वळावं तेच निश्चित कळत नव्हतं. पुन्हा माघारी वळून अनिश्चिततेच्या भोवऱ्यात गरगरत राहण्यापेक्षा पुढे जाणं त्यांनी पसंत केलं. सागरगोट्यांचा डाव खेळणाऱ्या पोरींनी मधल्या रिंगणात सागरगोटे पसरावेत तशा विखुरलेल्या झोपड्या. 4 डोंगरांनी वेढलेलं वाटीच्या आकाराचं गाव. गाव अगदी शांत निश्चित होतं. नुकतंच एखादं जनावर गिळलेल्या अजगरासारखं सुस्त. सगळ्या गावावर उदास ढग ओथंबलेले. वारा कुंद मळकटलेला, उन्हं आजारलेली, मलूल झालेली. रस्त्यानं पुढं चालताना कळत नकळत त्याच्याही मनावर हलकंसं सावट पसरायला लागलं. जिवंतपणाच्या इवल्याही खुणा कुठे आढळून येत नव्हत्या. ना माणसाची चाहूल लागत होती, ना गुराढोरांचा आवाज होता. पानांची सळसळ नाही की पाण्याची खळखळ नाही. वृक्षाचे खराटे आपले कृशहात आकाशाच्या दिशेनं फेकून तटस्थ उभे असलेले. सगळं कसं रखरखीत, शुष्क, जराही कुठे ओलावा नसलेलं. गावातला एकुलता एक रस्ता जसजसा वळेल तसं वळत वळत तो पुढे चालत राहिला. इथे कुठेतरी आश्रय मिळेल या आशेनं भूतकाळाच्या चिंध्यांचं गाठोडं त्यांनी इथे येतानाच त्या टेकडीच्या पायथ्याशी पुरून टाकलं. आता त्याला नाव नव्हतं, कर्तृत्व नव्हतं. कुठल्याही परिचयाच्या गंधखुणा त्याच्या शरीराला चिकटलेल्या नव्हत्या. अगदी बिनरंगाच्या पाण्यासारखा त्याला सोबत होता तो केवळ वर्तमान. भूतकाळातल्या स्मृती पिशाच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तर तो इथे आला होता. इथे कोणी त्याला जाब विचारणारं नव्हतं. अंगावर उमटणाऱ्या कोडासारखी पापं त्याच्या अंगावर फुटू पाहण्यापूर्वी त्यांनी कातडीच बदलून टाकली. एक नवी त्वचा अंगावर चढवत तो शहरापासून पळत सुटला. थकून थांबला तेव्हा बिनचेहऱ्याचं हे गाव समोर होतं. त्या गावात स्वतःला झोकून द्यावं असं त्यांनी ठरवलं, पण गावातली ती स्मशान शांतता जणू त्याचा घास घेण्यासाठी टपून बसलेली होती. अनामिक भीतीच्या ओझ्याखाली दबून तो चालत राहिला. चालता चालता अचानक पायाखालचा रस्ताच संपून गेला. रस्त्याला दगडी पायऱ्यांचे हात फुटले होते. पायऱ्या चढून वर आला. समोर शिशवी दाराचा जबडा वासलेला होता. दारापलीकडे अंधार भरलेला होता. त्यानं दारावर हळूच थाप मारली. त्या आवाजानं आतला काळोख ढवळला गेला. शांत पाणी ढवळून काढलं की चिखल वर येतो तसा एक काळा कुरूप चेहरा त्या ढवळलेल्या अंधारातनं अलगद वर आला. कोण आहे? काचेवर चरे ओढावे तसा त्याचा तो आवाज ऐकताना त्याला वाटलं. गोष्टीतल्या राक्षसासारखा हा माणूस आपल्याला करा करा खाऊन टाकेल. दचकून तो एकदम मागे झाला. आतल्या अंधारात हालचालींचे तरंग उठत राहिले. कुठेतरी आगपेटीची काडी ओढल्याचा आवाज आला. कंदिलाच्या धुरकट काचेतून प्रकाशाची क्षीण तिरीप बाहेर यायला धडपडत होती. हातातला कंदील त्याच्या चेहऱ्यापाशी आणून त्याने निरखून पाहिलं. बाहेरचा फिकट मळकट उजेड त्याच्या चेहऱ्याची ओळख पटवायला त्याच्या दृष्टीनं असमर्थ असावा. मी एक प्रवासी आहे. मला थोडे दिवस राहायला एखादी खोली मिळू शकेल का?
बेडकासारखे बटबटीत दिसणाऱ्या त्याच्या डोळ्यांकडे पाहण्याचं टाळत प्रवाशानं सांगून टाकलं, आत या. प्रकाश कंदिलाची धुगधुगी पोटाशी घेत तो मागे वळला. त्याच्या पाठोपाठ प्रवाशाने आत पाऊल टाकलं. काळोखाची धारदार बोटं त्याच्या डोळ्यात खुपली. पहिल्यांदा त्याला काहीच दिसलं नाही. हळूहळू डोळे अंधाराला सरावले तसं भिंतीवर हलणाऱ्या सावल्यासारख्या त्यांच्या हालचाली दिसायला लागल्या. धूर अधिक फेकणारा कंदील नावाचाच. कुंथत उजेड काचेबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या कंदिलाच्या मंद प्रकाशात खोलीचं बरं वाईट रूप जरा कळायला लागलं. ही माझी धर्मशाळा आहे. सध्या इथे कोणी प्रवासी नाहीये? आधारासाठी चाच पडणारा त्याचा प्रश्न. नाही, सध्या तरी नाही. गेल्या 8-12 महिन्यात फार तुरळक प्रवासी यायला लागले. त्यापूर्वी खूप गर्दी असायची इथे. तो सांगत होता. प्रवाशाला त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. त्या अंधाऱ्या कुबट्ट धर्मशाळेत कोण येत असणार? बाता मारतोय झालं. त्याच्या मनात विचार आला. नाही, मी बाता नाही मारत आहे. बेडूक डोळ्याच्या बोलण्यानं तो दचकला. अगदी आरशात पाहावं तसं माझ्या मनातलं लख्ख दिशी कसं काय ओळखलं यानं? तुम्ही किती दिवस राहणार? त्याच्यासमोर पाण्याचा पेला ठेवत त्याने विचारलं. पेला समोर आला आणि इतका वेळ आतल्या आत तो खूप तहानलेला होता याची जाणीव प्रवाशाला प्रकर्षानं झाली. पेल्यात नेमका कोणता द्रव पदार्थ आहे हे धुसर प्रकाशात नीटसं कळलं नाही, तरी त्याने तो पेला उचलला, ओठाला लावला. घटाघटा तो ते द्रावण पिऊन मोकळा झाला. पाणीच होतं ते. त्या वातावरणाला विसंगत असं मधुर थंडगार पाणी. त्याला जरा तरतरी आल्यासारखं वाटलं. जेवणार? पेला उचलताना त्याने विचारलं. तुमच्याकडे जेवण मिळणार असेल तर जेवीन मी. तुम्ही तुमच्या खोलीचा जेवण मिळेल. माझी खोली? आज समोर जिना दिसतोय त्यांनी वर जायचं. डाव्या हाताला तुमची खोली. चला, मी दाखवतो. कंदील हातात घेऊन तो पुढे आला. त्याच्या मागं जाताना प्रवाशाला त्या चौरस चौकोनातून आगंतुकासारखा पुढे आलेला जिना दिसला. त्याच्या मागोमाग प्रवासी जिना चढायला लागला. सगळ्यात वरच्या पायरीवर कंदील ठेवत त्या बेडूक डोळ्यानं डाव्या हाताच्या खोलीची कडी काढली. कडी काढताच दार उघडलं गेलं. खोली खालच्या चौकोनासारखी काळोखी नव्हती. कुठून तरी अंधुक प्रकाशाचा कवडसा तिथे येत होता. त्यांनी वर बघितलं. छताला लावलेल्या काचेच्या कौलातून अस्ताला जाणाऱ्या सूर्यानं फेकलेला प्रकाश तुकडा होता आणि त्यामुळे ती खोली उजळली होती. स्वच्छ सारवलेली जमीन, सपाट छताला भिडलेल्या भिंती, एका भिंतीत कपाटासारखी खिडकी बसवलेली. त्यांनी पुढे होत ती खिडकी उघडली. खिडकीचे दोन्ही पट जोरात वाऱ्यानं धाडकन उघडले गेले आणि दुर्गंधीचा भपकारा त्या खोलीत उसळला. त्यांनी चटकन नाकावर हात ठेवला. मागे काय उकिरडा वगैरे आहे का काय? नाही, उकिरडा नाही आहे. मग ही सडकी दुर्गंधी? तो वास सडलेल्या मृत शरीराचा आहे. त्याच्या बोलण्यानं प्रवासी शहारला. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. इथे पूर्वी स्मशान होतं, लहान मुलांचं स्मशान. पुरलेली प्रेतं कोल्ही कुत्री उकरून काढतात, मग ती सडतात. प्रवाशाने घाईघाईने खिडकी बंद करून टाकली. मी जेवण पाठवतो. हा कंदील इथे ठेवून जातो. तो कंदील ठेवून वळला. त्यानं पाठवलेलं अन्न कसं तरी पोटात ढकलून प्रवाशाने दार घट्ट बंद केलं आणि जमिनीवरच अंग टाकलं. खोलीत पलंग वगैरे काही नव्हता.
त्याच्याजवळ त्याच्या अंगावरच्या कपड्यांखेरीज काहीच नव्हतं. दिवसभरच्या श्रमानं, अतिविचारानं त्याला कधीतरी अलगद झोप लागून गेली. सकाळी उठला तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. काचेच्या कौलातून येणाऱ्या उन्हानं खोलीतला अंधार दूर पळवला होता. दार उघडून तो बाहेर आला. भराभरा उतरून खाली आला. तो बटबटीत डोळ्यांचा माणूस समोर एका लाकडाच्या ओंडक्यावर बसला होता आणि त्याच्या आजूबाजूला काही माणसं उभी राहून काहीतरी बोलत होती. त्याला समोर बघून ते एकदम गप्प झाले. सगळे हळूहळू तिथून निघून गेले. तो बेडूक डोळ्या त्याच्या जवळ आला. झाली का झोप? हो, अगदी छान झोप लागली मला रात्री. तो हसून उत्तरला. प्रवाशाला आत्ता त्याचा चेहरा रात्री इतका कुरूप वाटला नाही. कदाचित रात्र आणि दिवस यातला हा महत्त्वाचा फरक असावा. दिवसा शुभ वाटणारं रात्री अशुभ वाटू शकतं. कुतूहलाने त्यांनी सगळीकडे नजर फिरवली. त्याच्या खोलीसारखीच सपाट भिंती असलेली सारवलेल्या जमिनीची ती जरा मोठी खोली होती. फरक एवढाच होता की इथे एकाही भिंतीत खिडकी किंवा साधा झरोका सुद्धा नव्हता. मधल्या दाराआड मात्र रात्रीसारखाच अंधार गच्च भरलेला होता. आत काय आहे ते बाहेरनं कळत नव्हतं. आतमध्ये स्वयंपाकघर आहे. मागे प्रवाशांसाठी खोल्या आहेत. फक्त 2च खोल्या बांधल्या. न विचारता त्याने सांगून टाकलं. थोड्या वेळानं प्रवासी गावात फेरफटका मारायला निघाला. कालचं चित्रासारखं स्तब्ध असणारं गाव जिवंत झालं होतं. बायका कळशे हंडे घेऊन पाण्याला निघाल्या होत्या. माणसं नांगर वखर घेऊन शेताकडे निघाली होती. गुरांचे कळप मध्येच रस्ता अडवून पुढे सरकत होते. कुत्री भांडत होती, रडत होती. एखादं तान्हुलं कणल्यासारखं भासत होतं. छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर येत होता. प्रवाशाला ते सगळं बघताना लहानपणी ऐकलेली ती परीकथा आठवली. जादूगाराच्या जादूनं पुतळ्यात बदललेली ती राजकन्या, राजा राणी, तो राजवाडा आठवला. कुणा राजकुमाराचा स्पर्श झाला आणि सगळे पुतळे पुन्हा जिवंत झाले. गावात माझ्याशिवाय दुसरं आलंच आहे कोण? कदाचित माझ्याच येण्यानं हे सगळे. अरे वा, म्हणजे मी राजपुत्र का काय? त्याला स्वतःच्याच कल्पनेचं हसू आलं. चाळीतल्या खोराड्यात जागणारा, बँकेच्या पैसे खाल्ल्याच्या खोट्या आरोपानं भ्यायलेला, आयुष्यापासून दूर पळू बघणारा मी एक भेकड माणूस आणि मी म्हणे राजपुत्र. स्मशानात पुरलेली प्रेतं कोल्हे कुत्री उकरून काढतात म्हणे. माझ्याही आयुष्याची पुरलेली लखतरं आठवणींच्या कोल्ह्या कुत्र्यांनी वर काढली. विषण्ण हसत त्यांनी समोर बघितलं. त्याला तसं हसताना बघून लोकांना कोण वेडा गावात आलाय असं वाटत होतं. त्यांनी आजूबाजूला बघितलं. लोक त्याच्या आजूबाजूने वावरत होते, पण कोणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. कोणालाच त्याचं अस्तित्व जाणवत नव्हतं. त्याला जरा हायसं वाटलं. बरंच फिरणं झालं होतं. तो पुन्हा धर्मशाळेकडे वळला. खोलीत येऊन दुपारच्या जेवणाची वाट बघत त्यांनी त्या एकुलत्या एका खिडकीचं दार जरा भीतभीतच उघडलं. दाराआड लपलेल्या मुलानं जसं हसून समोर यावं तशी वाऱ्याची झुळूक त्याला सुखावून गेली. खिडकीतून बाहेर बघत तो उभा राहिला. मध्ये मोठं माळरान पसरलेलं होतं. करडी उसकटलेली जमीन, पिवळ्या मातकट वाळलेल्या गवताचे पुंजके कुठे कुठे वर डोकवत होते. माळरानाच्या शेवटी कुणा आमिर उमरावाची गढी भकास उभी होती. वाक्यापुढे प्रश्नचिन्ह लावावं तशी माळरानाच्या शेवटाला असलेली ती गडी पाहताना प्रवाशाची उत्सुकता चाळवली. खिडकी तशीच उघडी ठेवून तो खाली आला. तो आत्ताच खाली उतरणार याची चाहूल लागल्यासारखा तो बटबटीत डोळ्याचा मालक
मधल्या चौकटीतल्या अंधारातून सप्पकन पुढे आला. आता पुन्हा बाहेर जाऊ नका. अंघोळीचं पाणी तापलंय. अंघोळ करून घ्या. मग जा, कुठे जायचंय तिथे. नाही, इतक्यात बाहेर जात नाहीच आहे मी. तुम्हाला विचारायला आलो मी की ती गढी कुणाची आहे हो? गढी या शब्दानं त्या बटबटीत डोळ्यातली निर्विकार बुबुळं गर्रकन हल्ली. भक्ष्यावर नजर ठेवून असणाऱ्या पालीसारखी त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखून तो उभाच राहिला. त्याचं ते तसं पाहणं प्रवाशाला विचित्र वाटलं. जाऊ दे, म्हणजे आत्ताच सांगितलं पाहिजे असं नाही, नंतर सांगा. घाईघाईत माघार घेत तो म्हणाला, नाही नंतर कशाला, सांगतो ना. ती गढी आहे ना, ती गढी इनामदार देशमुखांची. देशमुख इनामदार? आता तिथे कोणी नाही आहे. संथपणे आत वळत तो म्हणाला. प्रवाशांनी सगळे सोपस्कार पार पाडले. जेवून ती गढी बघायला जायचं त्याने ठरवलं. समोर आलेला अन्न वाचा वाचा पोटात ढकलत तो पाणी प्यायला. त्या गढीकडे जाऊ नका, तो थंड आवाजात म्हणाला. त्याच्या त्या अचानक आलेल्या वाक्यानं प्रवासी दचकून त्याच्याकडे बघत राहिला. त्या गढीकडे जाऊ नका, अशुभ आहे ती गढी. त्याच्या समोरचं ताट उचलताना त्याने पुन्हा सांगितलं, या गावठी लोकांचं शुभ अशुभ फार चालतं. दुरून पाहायला काय हरकत आहे. खिडकीतून तो त्या गढीकडे पाहत उभा राहिला. त्या खिडकीतून गावातला तुकडाही दिसत नव्हता. ते माळरान आणि ती गढी मात्र त्या खिडकीला पडदा शिवावा तशी टाचल्यासारखी दिसत होती. अंगातला शर्ट काढून एकदा झटकून त्याने पुन्हा अंगात चढवला आणि तो त्या धर्मशाळेतनं बाहेर पडला आणि रस्त्याला लागला. रस्त्याला फुटलेली पायवाट पायखाली धरत त्यांनी माळरान गाठलं. एवढी दुपारची वेळ असून गावभर धुसर मातकट नवरंग पसरल्यासारखं गाव भकास वाटत होतं. त्याला वाटलं हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. गावासारखं गाव उदास आणि भकास काय. पायाखालचं खोरटं गवत मातीचे उसकटलेले ढिगारे ओलांडत तो पुढे चालत राहिला. या मातीखाली किती कोवळे जीव दबले असतील, या विचारानं त्याच्या पावलांची गती जरा मंदावली. तो गढी जवळ आला. गढीच्या प्रचंड दारावर रानटी वेलींनी गर्दी केली होती. धडधडत्या छातीने त्याने दार हलकेच आत लोटलं. वेलींची जाळी तोडत तो पुढे झाला. दारातून आत पाऊल टाकलं. बाहेरचं जग जणू त्या उंबरठ्याच्या बाहेरच राहिलं. आत वाडा माणसांनी गजबजलेला होता. गडी माणसांची लगबग जाणवत होती. गढीत काहीतरी विशेष असल्यासारखं जाणवत होतं. मग तो बेडूक डोळ्या का म्हणाला वाडा निर्मनुष्य आहे? चाला बनवतोय मला. वाड्याचा मधला चौक ओलांडून तो दगडी चिऱ्यांनी बांधलेल्या ओसरीपाशी आला. कोण आहे? गरजता घनगंभीर आवाज घुमला. सरकार पाहुणा आल्यात, नोकरानं उत्तर दिलं. माणसं दिसत नव्हती पण हालचाली मात्र जाणवत होत्या. आवाज ऐकायला येत होते. तो भांबावल्यासारखा इकडे तिकडे बघत उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या बाजूला एक माणूस येऊन उभा राहिला. पेहरावावरनं तो वाड्यातला नोकर असावा हे लक्षात येत होतं. चला धनी, तुम्हाला आत बोलवत्यात. स्वतःलाही नकळत तो त्याच्या मागे चालत राहिला.
हांड्या झुमरानं सजवलेली मखमली गालीच्या अंथरलेली, दालनामागे दालनं मागे टाकत 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 ते एका दालनापाशी आले. नोकर बाहेरच थांबला. नोकरांनी त्याला आत जाण्याची खूण केली. दारावरचा रेशमी पडदा हलकेच बाजूला करत तो आत गेला. 4 कोपऱ्यात जळणाऱ्या पुरुषभर उंचीच्या समयांनी दालन उजळून निघालेलं होतं. मौशार गालिशानं जमीन झाकून गेली होती. गर्द गुलाबी रंग लावलेल्या भिंती अनेक पौराणिक चित्रांनी नटल्या होत्या. वर छताला टांगलेल्या हंड्यातून मेणबत्त्या जळत होत्या. त्यांनी समोर पाहिलं. कडिपाटाच्या झोपाळ्यावर एक अजस्त्र देहाचा मालक त्याच्या धारधार नजरेत रोखून पाहत होता. ये. मेघगर्जनेसारखे शब्द घुमले. तो भीतभीत आत गेला. अगदी वेळेवर आलाय. मी समजलो नाही. म्हणजे काय? अहो, आपल्या थोरल्या राणीसाहेबांना पुत्ररत्न होणार असल्याचं आम्हाला आत्ता दाजीने सांगितलं. त्याच्या मनात आलं की पुत्ररत्नच कशावरनं, कन्या होणार नाही कशावरनं. आमच्या घराण्यात आजवर मुली जन्माला आल्याच नाहीत. या गावातले लोक मनकवडे आहेत का काय? प्रवाशाला नवल वाटलं. नाही, मला कळलं नाही, पण असं कसं होईल ना? केव्हा ना केव्हा मुलगी होणारच. असं म्हणताय? चला आमच्या बरोबर. तो धिप्पाड पुरुष उठून उभा राहिला. त्याच्या मागे प्रवासी निघाला. दोघंही एका दालनात आले. तिथे नव्हती सजावट, नाही रंगरंगोटी. म्हणायला भिंतीचा एक कोपरा लाल रंगानं माखलेला होता. तेवढ्याच कोपऱ्याला लाल रंग का दिलेला असावा त्याच्या मनात आलं. देशमुख इनामदार तिथल्या बैठकीवर ऐस पैस बसले. त्यालाही शेजारी बसवलं. तो अस्वस्थ मनानं सगळं न्याहाळत होता. त्याला सगळंच अनाकलनीय वाटत होतं. तेवढ्यात एक नोकर इनामदाराच्या कानाशी कुजबुजला. इनामदाराचा चेहरा उग्र तापट झाला. त्यांनी त्याला काहीतरी खूण केली. हे सगळं बघताना नकळत प्रवाशाच्या मनावरचा ताण वाढत होता. तो नोकर पुन्हा आत आला. त्याच्या हातात नुकतंच जन्माला आलेलं मूल होतं. ती एक नवजात बालिका होती. इनामदारानं तिला उचलून घेतलं. प्रवाशाला वाटलं इनामदार तिला जवळ घेतील, तिच्या ओल्या जावळाचा गंध श्वासात भरून घेतील. तो एकटक बघत होता, पण घडलं ते भलतंच. इनामदारानं ती मुलगी धाडकन समोरच्या भिंतीवर फेकली. क्षणात तो कोपरा नव्या रंगानं रंगून निघाला. त्या कोपऱ्यातल्या लाल रंगाचं रहस्य आता त्याला उमगलं होतं. आमच्या घराण्यात मुली होत नाहीत या वाक्याचा अर्थ कळाला. फारच भयानक होतं सारं. इनामदार खदा खदा हसत होते. अचानक प्रवासी उठला, दाराकडे धावला. आंधळ्यासारखा धूळ भरल्या वाटा तुडवत तो गडीतनं बाहेर पडला. इनामदारांचं हसू त्याचा पाठलाग करत होतं. जीव मुठीत धरून तो पळत होता. पळता पळता अचानक कशाला तरी अडखळून तो खाली पडला. खाली पडताना त्याच दगडाचा त्याने आधार घेतला. ज्या दगडानं ठेच लागून तो खाली पडला होता. त्याच्या भयकंपित ओठातून गुदमरलेले हुंदके बाहेर पडत होते. जरा वेळानं तो शांत झाला. त्याने त्या शिळा खंडाकडे बघितलं.
संगमरवराच्या त्या दगडावर काही अक्षरं कोरली होती. लिहिलं होतं, भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या लेह गावातील आत्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, आणि तारीख होती 2/11/1893. ती अक्षरं वाचताना त्याची मान निर्जीव होऊन त्या अक्षरावर झुकली. हा शेवटचा धक्का त्याचं दुबळं हृदय सहनच करू शकलं नव्हतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर ज्योती पुजारी लिखित कथा मरणगंध. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईपसुद्धा करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.